नमस्कार ताई आणि दादांना. डोळ्यात अश्रू येतील असा लेख आहे. दुपारचं जेवण करून मी बाहेर कट्ट्यावर पुस्तक वाचत बसलो झाडाखाली. लॉकडाऊनमुळे सगळे घरातच होते. मी थोडं आजूबाजूला पाहिलं. सर्व शांत होतं. भर दुपार होती. चांगलंच कडक ऊन होतं. नाक्यावरून एक बाई डोक्यावर कापड घेऊन तोंडावर पदर ठेवून चालत येताना दिसली. कोण असेल म्हणून जरा जवळ आल्यावर बघितलं तर अंदाज आला माझी चुलती होती. मी बघून न बघितल्यासारखे केले आणि पुस्तकात डोकं घातलं. चुलती माझ्या समोरून हळू चालत गेली हे मला जाणवलं, पण मी काय लक्ष दिले नाही. गेले 15-1 वर्षापासून आमचं बोलणं नाही. चुलतीने बोलणं टाळलं होतं. आमच्या ह्या वडिलोपार्जित वाड्यावरून वाद होता, चुलत्यात आणि वडिलात. वडील जाऊन 5 वर्ष झाली. घराच्या वाटणीत अर्धा वाडा त्यांना आणि अर्धा आम्हाला आला होता. आम्ही वरती बांधून प्रशस्त व्यवस्थित केले होते. शेजारी चुलता आणि चुलती राहायची. 2 घराच्या मधोमध भिंत बांधली होती. चुलत्यानं नंतर वाटणीचं खूळ चुलतीनं काढलं होतं. भावकीतून कळले होते की आम्ही दोन्ही भाऊ कधी लक्ष देत नसत. आम्ही आणि आमचं घर एवढंच. कधी येणं जाणं नाही, बोलणं नाही. पण वडील जाताना एकच सांगून गेलते, माझ्या भावाला अंतर देऊ नका. तो चुकला पण माझा भाऊच आहे. हीच एक कुरकुर ते हृदयात घेऊन गेले. मग चुलती परत बाहेर आली आणि नाक्यावर गेली. मी पाहिलं, गाडी काढली, मागे गेलो. पुढं चुलती वळणावर उभी होती. मी तिच्यापाशी गेलो आणि विचारलं, काय ग काकू, काय झालं? चुलती थोडं घाबरल्या स्वरात म्हणाली, तुझ्या काकाच्या BP आणि शुगरच्या गोळ्या संपल्यात. 2 दिवस झाले. त्रास होतोय त्यांना. गाडी मिळत नाही ना, रिक्षा सगळं बंद आहे. मी म्हटलं बघू. गोळ्या पाकीट. तिने जुने पाकीट दिले आणि 200 रुपयाची नोट आणि म्हणाली, जर जमल्यास अर्धा किलो डाळ पण मिळाली तर घे. मी पिशवी आणि पैसे घेऊन गाडीवर निघालो. चुलतीला एकच मुलगा होता, सुनील. आम्ही बंटी म्हणायचो. लहानपणी एकत्र खेळायचो. आम्ही एकत्र खात पीत खेळायचो. तो मला दादा म्हणायचा. पुसटच आठवते, पण नंतर येणंच बंद केलं त्यांनी. फार जीव होता माझ्या आईचा त्यांच्यावर. आणि छोटी चिमू, ती पण फार गोड होती. नंतर त्यांनी यायचे बंद केल्यापासून परत बोलणं नाही. चिमू परदेशी असते. 5 वर्षापूर्वी आली होती आणि बंटी हा कलकत्त्यात असतो. लव्ह मॅरेज करून तिकडेच सेटल झाला. तो पण चिमू आली तेव्हाच दिसला होता. परत काय आला नाही. चुलता भूसंपादन विभागातून सेवानिवृत्त झाला होता. पेन्शनवर घर चालत असेल. आधेमध्ये चिमू आणि बंटी पैसे पाठवत असतील. जर नसतील पाठवत तर कसं दिवस काढत असतील. ह्या विचारांच्या घालमेलीत कधी मेडिकल दुकान आले कळालंच नाही. उतरून गोळ्या घेतल्या. 2 महिन्याच्या एकदाच घेतल्या, परत त्रास नको म्हणून. बाजूला किराणा मालाचे दुकान चालू होते. तिथूनच डाळी, तांदूळ आणि इतर भाजी व टमाटे, बटाटा, कांदा असे वस्तू त्याच दुकानात भेटली. मग ते घेऊन निघालो. घरासमोर गाडी लावली. आई गेटसमोर आली होती. मी आईकडे बघत चुलत्याच्या घरात गेलो. चुलता खुर्चीवर बसला होता. त्यांनी माझ्याकडे बघितले. भिंतीवर वडिलांचा चुलत्यांचा फोटो लावला होता. कुंकू लावलेलं फोटोला बघून माझं मन भरून आलं. भावांचं प्रेम होतं शेवटी. चुलती आली. मी पिशवी तिच्याकडे दिली. चुलती भारावून आली होती. चुलता उठला. माझ्या डोक्यावर हात ठेवत डोळे पुसत आत गेला. चुलती स्वतःला सावरून, एवढं सगळं आणलं? घरात खरंच काय नव्हतं रे? वरचे किती पैसे देऊ? मी 200ची नोट तिच्या हातात ठेवत राहू दे म्हणालो.
सगळं या पैशापायी झालं गं. चुलती न राहवता माझ्या गळ्यात पडून रडली. चुलता आतून गूळ शेंगा घेऊन आला, माझ्या खिशात टाकला. लहानपणी तो माझ्या खिशात असंच गपचिप टाकायचा हे आठवलं. मला चुलता विसरला नव्हता. मी सावरलो. चल येतो मी म्हणालो. काय लागलं सवरलं तर हाक मार म्हणून मी बाहेर आलो. आईने फाटक उघडलं. आत गेलो. आईचे डोळे पाणावले होते. तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि वडिलांच्या फोटोला दिवा लावला. मग मी कधी काय आणायला जातो तेव्हा चुलती बाहेर येते, खिशात पैसे ठेवते आणि पिशवी देऊन काय पाहिजे ते सांगते. आज महिना होत आला. लॉकडाऊनला दिवस चालले आहेत, पण आज सकाळपासून पलीकडलं भिंतीचा आवाज येत होता जोरात, जसे भिंतीवर मारल्यासारखे. आम्ही उठून बाहेर गेलो. बघतो तर चुलती घराबाहेर रडत उभारली होती. मी विचारायच्या आधी ती मला रडून सांगू लागली, बघ रे पिंट्या, काय कसं करायला. मी, आई आणि लहान भाऊ पटकन आत गेलो. चुलता पार घेऊन भिंतीवर मारत होता. आम्हाला बघितल्यावर पार बाजूला टाकली. आईकडे बघत पुढं आला. आईच्या समोर येऊन हात जोडत माफ कर वहिनी मला म्हणत खाली बसला आणि ओक्साबोक्शी रडू लागला. आईच्या डोळ्यात पाणी वाहू लागलं. चुलती तिथंच होती. ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. मी, माझा भाऊ, आमच्या बायका हे सर्व बघत उभे होतो. आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. चुलत्याला उठवून खुर्चीवर बसवले. तो थोडा शांत झाला. आईच्या डोळ्यातले पाणी बघून त्याला कळले की आईने त्याला कधीच माफ केलं. शेवटी ऋणानुबंधांची नाती तुटत नसतात. अखेर घर एकत्र आलं होतं. आम्ही दोन्ही भावांनी आणि आमच्या बायकांनी काय बोध घ्यायचा तो घेतला आणि ते कायम मनाशी बांधून ठेवला. जगाचे लॉकडाऊन कधी संपेल माहीत नाही, पण आमच्या 2 घराच्या मधला लॉकडाऊन संपला होता. या लिखाणामुळे कदाचित काही भावंडं एकत्र येतील याच भावनेतून ही पोस्ट करावयाचे धारिष्ट केले आहे. तसे झाले तर मी घेतलेले परिश्रमाचे सार्थक झाले असे मी म्हणेन.